स्वामी समर्थ. सप्तशती पारायण करताना, पाठ करताना हे नियम लक्षात ठेवा, अन्यथा सेवा निष्फळ ठरेल. नवरात्रात घरोघरी घटस्थापना होऊन देवीचं आगमन होतं. अनेक भाविक भक्त या काळात आपल्या घरी सप्तशती पाठाचे पारायण करण्यास इच्छुक असतात. मात्र धावपळीच्या युगात प्रत्येकाला सप्तशती पारायणासाठी गुरुजी मिळतीलच असे नाही. त्यामुळं अनेक जण स्वतःच घरी सप्तशती पाठाचे पारायण करतात. मात्र हे पारायण करताना काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. पारायण करताना नियम पाळणेही तितकंच महत्त्वाचं आहे. काय आहे हे नियम ते आपण जाणून घेऊया. नवरात्री, शारदीय महोत्सवत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गादेवी यांसह कुलस्वामिनीचे मोठ्या भक्तिभावाने घरोघरी पूजन केले जाते. या काळात नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे. सप्तशती पाठाचे पारायण करताना पाळायचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. सगळ्यात पहिला नियम म्हणजे सप्तशतीचे पाठ करताना त्याचे संपूर्ण ज्ञान आपण आपल्या गुरुजनांकडून अवगत करून घ्यावे. अज्ञानवश पाठ केल्यास त्याचे फळ प्राप्त होत नाही. दुसरा नियम म्हणजे संपूर्णपणे शुचिर्भूत होऊन एकाग्र चिंतेनं सप्तशती पाठाचे पारायण करावे. देवी उपासना करताना या नियमांचं पालन करा. इच्छित फळ प्राप्ती होईल. तिसरा नियम आहे, प्रत्येक स्तोत्राचा पाठ हा मानसिक न करता वाचिक असला पाहिजे. चौथा नियम म्हणजे मोठमोठ्यानं ओरडून व उतावळेपणानं पाठ वाचू नये. पाचवा नियम म्हणजे आपल्याला सप्तशती ग्रंथातील श्लोक मुखोद्गत म्हणजेच तोंडपाठ नसतील तर पुस्तकात पाहून पारायण करावे. मात्र श्लोकांचे चुकीचे उच्चारण करू नये. सहावा नियम म्हणजे सप्तशती पारायण करताना अध्याय समाप्ती झाल्यानंतर इति, वद, अध्याय, तथा, समाप्त अशा शब्दांचा उच्चार वर्ज करावा किंवा करू नये. दुर्गा सप्तशती पाठ कसे वाचावे? सर्वप्रथम कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्यानं संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते.